काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने आंदोलन केलं। राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या ठिकाणी भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी एसटी एससी यांच्या आरक्षण काढून घेतलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाले असून नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिका चौकात भाजपाच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं आहे। काँग्रेस निवडणुकीत खोटा प्रचार करत आली आहे। भाजप कधीही आरक्षण बदलण्याची भाषा करत नाही, उलटा काँग्रेस आरक्षण बदलण्याची भाषा करत आहे। त्यामुळे अशा लोकांना आपली जागा दाखवली पाहिजे। त्यासाठी भाजपाने माजी खासदार हिना गावित आणि महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं आहे। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश माळी, आमदार राजेश पाडवी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। विधान बदलण्याचे वक्तव्य केलेले आहे या निषेधार्थ आपल्याकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। नेमकं काय आंदोलन आहे, काय निषेध करणार आहेत आपण? राहुल गांधींनी 2 दिवसापूर्वी अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या एका खासदाराशी डिस्कशन करताना त्यांनी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही एससी एसटीचं आरक्षण हे रद्द करून टाकू, अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे। 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार करत भारतीय जनता पार्टी जर 400 पार झाली तर संविधान बदलेल, आरक्षण बदलेल आणि असं दिशाभूल करणारा खोटा प्रचार त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये या काँग्रेस पक्षाने केला। आणि तोच काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या ठिकाणी अमेरिका दौऱ्यावर असताना 4 महिन्यानंतर त्यांची स्वतःचीच तशी भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं। आदिवासी आणि दलित समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिले, हे आरक्षण कोणीच काढू शकत नाही हे वारंवार स्वतः पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे। उलट एससी एसटी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही करत आलेली आहे। मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या 10 वर्षात आणि आता ही 3री टर्म जी मोदीजींची आहे यामध्ये एससी एसटी समाजाला बळकट करण्यासाठी आमचं सरकार काम करते। त्या उलट राहुल गांधी हे आदिवासी आणि दलित विरोधी असल्याची त्यांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली। आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो। काँग्रेस पक्षाने केले आणि त्यांची जी मानसिकता आहे ती कुठे ना कुठे राहुल गांधीच्या वक्तव्यातून आज स्पष्ट झालेली आहे। म्हणून आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो। हे संविधान, आरक्षण कोणीच बदलू शकत नाही आणि राहुल गांधीची जर ही मानसिकता असेल तर हा देश काँग्रेस मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। बघा की एक खरं आहे की काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी विदेशामध्ये आम्ही आरक्षण काढून घेऊ, संविधान बदलून टाकू अशा प्रकारचे वक्तव्य केलं आणि म्हणून आज समस्त एससी एसटी समाजाच्या वतीनं काँग्रेस पार्टीच्या विरोधात, विशेषतः राहुल गांधींच्या विरोधात हे निषेध आंदोलन आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये एससी आणि एसटी समाजाला दिशाभूल करून या ठिकाणी काँग्रेस पार्टीनं मतं मिळवलीत। भारतीय जनता पार्टी 400 पार करेल तर संविधान बदलेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी सातत्यानं नॅरेटिव्ह निर्माण करण्याचं पाप केलं। यापूर्वी देखील काँग्रेसनं सातत्यानं संविधान बदलू आणि आरक्षण काढू अशा प्रकारच्या अनेक भूमिका घेतलेल्या आहेत आणि काल त्याची सत्यता विदेशामध्ये राहुल गांधींनी ती स्पष्ट केली। आज भारतीय जनमत अतिशय संतप्त आहे। जो एससी आणि एसटी वर्ग आजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्याला पुढे नेण्याच्या संदर्भातली भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतली गेली पाहिजे। तशा प्रकारची विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधींची भूमिका असली पाहिजे। परंतु दुर्दैवानं या समाजाचा विकास नको असलेल्या राहुल गांधींनी आपल्या मनातलं या ठिकाणी जे काही पाप होतं ते बाहेर काढलं। त्याचा धिक्कार आणि निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि काँग्रेसला आणि विशेषतः राहुल गांधींना या ठिकाणी आव्हान देतो की खबरदार,
संविधान बदलण्याची भाषा केली, खबरदार तुम्ही आरक्षण काढण्याची भाषा केली, तर ही देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे देखील या ठिकाणी नमूद करतो.